महाराष्ट्रातील शाळांसाठी तुकाराम मुंडेंची मोठी नियमावली. शहरातील नावाजलेले हॉटेल, क्लब, उपहारगृह यांच्यावर एफडीआयनं धाड टाकून त्यांचे परवाने निलंबित करून सील केले. आता तुकाराम मुंडेंची मोहीम शाळेकडे वळली आहे. त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेला, सरकारी शाळेपासून ते आयसीसी शाळा, अगदी सगळ्याच बोर्डांच्या शाळेला मोठी नियमावली दिली आहे. एवढंच नाही तर या नियमावलीची घोषणा न झाल्यास कारवाईचा इशाराही दिलाय. महत्त्वाचं म्हणजे वाढदिवसाला विद्यार्थी चॉकलेट आणि तळलेले पदार्थ असो किंवा गोड पदार्थ वाटतात, त्यावर बंदी करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेतून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण आणि मोठ्या घोषणा केल्या. गेल्या 2 महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासनानं महाराष्ट्रात धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. आता त्यांचा मोर्चा महाराष्ट्रातील शाळांकडे वळवलाय. शाळेत मिळणारे मध्यान्ह आहार, वसतिगृह आणि कॅन्टीनमधील अन्न पदार्थांबाबत अनेक ठिकाणी नियम सांगितले आहेत. इथं मिळणारे आहार मुलांसाठी पूर्णपणे सुरक्षित, सकस आणि न्यूट्रिशन युक्त असावे, असं तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट सांगितलंय. त्यांनी आदेश दिले की सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र ही मोहीम लागू करावी. नवीन नियमानुसार आता शाळेच्या 50 मीटरच्या परिसरात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. त्यांनी हे स्पष्ट केलंय की शाळेच्या मागे गेट असो किंवा पुढे कुठूनही शाळेच्या 50 मीटरच्या परिघात अशा प्रकारचे पदार्थ विकता येणार नाहीत. एवढंच नाही तर फक्त पदार्थ विकता येणार नाहीत असं नाही, तर जाहिरातही करता येणार नाही. फक्त घरगुती आणि मुलींच्या आरोग्यासाठी पोषक पदार्थ विकण्यास परवानगी असणार आहे. तसेच यापुढे शाळेत वाढदिवसाला चॉकलेट, केक आणि तळलेले पदार्थ मुलांना वाटता येणार नाही. शाळेसाठी तुकाराम मुंडे यांची नवीन नियमावली. एफडीए कडून प्रत्येक शाळेची किमान वर्षातून 2 वेळा अन्न तपासणी करण्यात येईल. अन्नाचा एक नमुना प्रयोगशाळेत तपासला जाणार आहे. प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी बोर्ड लावणं बंधनकारक असणार आहे. अन्न सुरक्षेच्या नियमांचं पालन होतंय की नाही हे पाहण्यासाठी फूड सेफ्टी सुपरवायझरची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले. शाळांमध्ये पिण्यायोग्य शुद्ध पाणी आणि स्वच्छतागृहात उच्च दर्जाची स्वच्छता राखणं बंधनकारक राहणार आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, वसतिगृहे आणि अंगणवाड्यांना हे नियम लागू असणार आहे. 22 महिन्यांच्या बालकांपासून ते 12वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या आहाराच्या सुरक्षेचा यामध्ये विचार केला गेलाय. शाळांमधील कॅन्टीन, वसतिगृह आणि अंगणवाड्यांमध्ये अन्न पुरवण्यासाठी अन्न परवाना घेणं बंधनकारक. विद्यार्थ्यांना रोजच्या आहारात ताज्या भाज्या, कडधान्य आणि फळ यांचा समावेश करा. शाळांना आहाराचे आदर्श केंद्र बनवण्यासाठी इट राईट स्कूल संकल्पना बंधनकारक. शाळा प्रमुखांवर जबाबदारी. या सर्व नियमांची अंमलबजावणी करण्याची मुख्य जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाची राहणार आहे. या पदार्थांची विक्री करता येणार नाही आणि शाळेतही देण्यावर बंदी. तळलेले व फास्ट फूड, समोसे, कचोरी, भजी, फ्रेंच फ्राईज आणि फ्राईड चिकन, बेकरी उत्पादने, केक, पेस्ट्री, कुकीज, बिस्किट्स आणि डोनट्स, पॅक केलेले स्नॅक्स, मायक्रोवेव्हमध्ये बनवले जाणारे पॉपकॉर्न आणि फ्रोझन पिझ्झा, फॅट्स आणि स्प्रेड्स, वनस्पती तूप, डालडा आणि स्टिक मार्जरी, इतर घटक, नॉन डेअरी कॉफी क्रीमर आणि केकसाठी वापरले जाणारे रेडीमेड फ्रॉस्टिंग.